विठ्ठल रुक्मिणी मंदिर वालशीन येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ ज्ञानेश्वरी सोहळा दिनांक 30/1/2026 रोजी संपन्न झाला. या अखंड हरिनाम सोहळ्यात ज्ञानप्रधान विचार, प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ सहभागी होऊन भाविकांनी परमात्म्याच्या नामाचा आनंद घेतला. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हजारो संख्येने भाविकांची उपस्थिती असते. तसेच या सप्ताहाला एकूण 41 वर्षे पूर्ण झाली असून आयोजकांनी आलेल्या भाविकांचे व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच व्यवस्थापक विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ व ग्रामस्थ मंडळ वालशीन, ओमसाई सागर प्रतिष्ठान वालशीन, वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर, जय हरी ग्रुप व परिसरातील सर्व महिला मंडळ व बचत गट, तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी वालशीन मान्य श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब अध्यक्ष, मान्य श्री शिवनाथ मोगरे साहेब उपाध्यक्ष, मान्य श्री किशोर कालुराम भंडारी उपाध्यक्ष, मान्य श्री साईनाथ वाकडे साहेब उपाध्यक्ष, हरिभक्त पारायण प्रकाश मोगरे खजिनदार, मान्य श्री तानाजी वाकडे खजिनदार, श्री निलेश भंडारी सचिव, श्री किशन भांगरे सचिव, हरिभक्त पारायण विनायक खंडवी, श्री अशोक भंडारी, श्री विलास सुतार, श्री संजय भंडारी, श्री अनिल भेकरे, श्री भरत चौधरी, श्री कल्पेश चौधरी, श्री विजय सोरे, श्री सोमनाथ मोरे, श्री नित्यानंद मढवी, श्री पंकज चौधरी, श्री अनंत जोशी, श्री गोविंद भोईर, श्री सुखीर कामिडी, श्री बालाराम पागी, श्री हाल्या तेलवडे, श्री अभिमन्यू भांबरे, श्री अनंता भोईर, तसेच मान्य श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर वालशीन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या अखंड हरिनाम महोत्सव वालशीन याचं एक भव्य दिव्य दिमागदार पद्धतीने आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ वालशीन यांच्यातर्फे करण्यात आलं. आज शेवटचा दिवस. आज कार्यक्रमाची सांगता झाली काल्याच्या कीर्तनाने. खरोखरच आपल्याला तसा विचार केला तर आपल्या या मंदिराला 41 वर्ष होत आहे, परंतु या 2-3 वर्षात ज्या उत्साहाने आणि ज्या आनंदाने हा महोत्सव साजरा होत आहे ते बघून खरोखरच मन भरून येतं. असं वाटतं अशाच प्रकारचा गावकऱ्यांचा प्रतिसाद हा मिळावा. मी तर याच्या पुढे जाऊनही सांगेन की या पुढच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये आपल्या गावात कोणीही कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवू नये. सगळ्यांनी कीर्तनासाठी तर यावंच, परंतु महाप्रसादाचाही लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. खरोखरच जर विचार केला तर वारकरी संप्रदायातील गजानन मामा सुतार असतील, प्रकाश मोगरे असतील, यांच्या माध्यमातून सर्व परिसरातील भिवंडी तालुक्यातच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोक इथं येत असतात. खरोखरच ते जे सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय हा इथं येत असतो. खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी गावातील जी तरुण मंडळी पुढे येत आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरोखरच जर कमिटीचा अध्यक्ष जरी मी असलो पण माझ्यापेक्षा अपार मेहनत ही सर्व माझ्या सवंगड्याची आहे. खरोखरच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वजण ज्या उत्साहाने ज्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात, मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो, सर्वांच्या हातून अशी सेवा घडत राहो. खरोखरच वालशीन गावाचं मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण गावकऱ्यांनी गावकीच्या वर्गणीतून काढलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपरची मदत न घेता हा मंदिर उभा केलेला आहे. खरोखरच सर्व गावकरी हे अतिशय भक्तिमय वातावरणात या उत्साहात
हजेरी लावतात, सहभागी होतात. अशाच प्रकारचा सहभाग जो आम्हाला अपेक्षित आहे तशाच प्रकारचा सहभाग सर्व गावकरी देत आहेत. त्यांनी अशाच प्रकारे तो देत राहावा. सर्व जे वारकरी संप्रदायातील सर्व लोक येतात ते सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. सर्व जी मी आता मगाशी म्हटलं की जे युवक वर्ग आहे त्या युवकाने जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला माझा सलाम आहे. अशाच प्रकारचा आपण आम्हाला सगळ्यांना सहभाग करून सगळ्यांनी त्याचा सहभाग नोंदवावा अशी मी आपणाजवळ प्रार्थना करतो. मी सर्वांनाच पुन्हा एकदा मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. तो
आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू 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 चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न पुरे म्हणाल तो बरे, पुरे म्हणाल तो बरे, पुरे म्हणाल तो बरे. तुका म्हणे सांडा गाड, तुका म्हणे सांडा गाड, तुका म्हणे सांडा गाड. देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे,
पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे जय विठोबा रखुमाये
विठ्ठल विठ्ठल भजन करा माय बाप्पानो. अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो हरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी विठ्ठला ज्ञानदेव गोपाळ कृष्ण भगवान मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमं पांडुरंगा करो प्रथमं दूसरे चरणा संताजी त्यांच्या कृपादाने गजे सावित्र त्यांच्या कृपादाने गजे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकां कथे ज्योति कामोदि वक्रम कलानिशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम्
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंच परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपम पूर्ण ब्रह्म श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नस्यापरैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं श्रीलोकी बोधेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि लोकं श्रीसारभूतं नृत्यांचे अधिकरणाते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी विठ्ठल लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनार तोवरी आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे. पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम देवतम देवतानांच भूतानां यो यो पिता स्वामीची सेवा मोठ्या प्रेमाने आनंदाने उत्साहाने आणि भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव ग्रामस्थ मंडळ वाळशील यांच्या संयुक्त विद्यमानाने अबाल वृद्धांच्या सहकार्याने ग्रामस्थ मंडळाच्या एकत्रितपणाने या भाविक भक्त मांदियाळींच्या उपस्थितीमध्ये साजरा होणारा हा हरिनाम महोत्सव यंदाचं हे 41वे वर्ष आणि 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची सांगता विठ्ठला उत्सवाची आजची ही सांगता आणि हे सांगतेचं कीर्तन म्हणजेच काल्याचं कीर्तन ग्रामस्थांच्या माध्यमातून कैलासवासी वसंत सोमा वाकडे यांच्या स्मरणार्थ आमचे तानाजी मामा यांनी संपर्क केला की महाराज आपल्याला सेवा करायची म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग विठ्ठला प्रसंग म्हटला की महाराज 2-3 तासामध्ये त्याची लीला सांगूनच होत नाही, परंतु अमर्यादित असं असणारं त्या मीमांसा मांडून आपल्याला लीलांचं वर्णन करायचं आहे. वारकरी संप्रदाय म्हटला अनेक संप्रदाय आहेत, नाना प्रकारचे संप्रदाय आतापर्यंत आले, आतापर्यंत कितीतरी संप्रदाय गेले सुद्धा, पण आज सुद्धा हा जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. याला कारण आहे गुलाबराव महाराजांचं बाकी ते महाराज. गुलाबराव महाराज तसं पाहायला गेलं तर मधुराजद्वयी संप्रदायाचे आणि मधुराजद्वयी संप्रदायाचे असताना सुद्धा गुलाबराव महाराजांनी सांगितलंय, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय होणार, विश्व धर्म बनणार आहे. याला कारण या जगामध्ये भरपूर संप्रदाय आहेत, या जगामध्ये भरपूर पंथ आहेत बाबा, पण अनेक संप्रदाय अनेक पंथ परमार्थाचा मार्ग दाखवतात, भगवंतापर्यंत पोहोचवतात, पण हे देत असताना द्वैताची भावना मनामध्ये शिल्लक ठेवून परमार्थ शिकवतात. द्वैत भावना शिल्लक आहे ना बघा, डोळ्याने पाहायला अनेक परमार्थिक लोक दिसतात, अनेक वेगवेगळे पंथ आहेत, पण त्या पंथांमध्ये आज सुद्धा स्त्रियांकरता वेगळा वर्ग आहे, पुरुषांकरता वेगळा वर्ग आहे, लहान मुलांकरता वेगळा परमार्थ शिकवण्याची पद्धत आज सुद्धा अनेक पंथांमध्ये आहे. पण या जगाच्या पाठीवरती असा एक श्रेष्ठ संप्रदाय, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाने सगळ्यांचा स्वीकार केला. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. याती भलती कुठल्याही जातीचा कुठल्याही यातीचा, नर असो नारी असो, लहान असो ज्येष्ठ असो श्रेष्ठ असो, सर्वांचा स्वीकार करणारा वारकरी संप्रदाय, सर्वांकरता दरवाजा ओपन ठेवणारा वारकरी संप्रदाय. आतमध्ये सगळ्यांकरता घेतो देवराज महाराज,
स्वीकार सगळ्यांचा केला, पण आतमध्ये आल्याच्या नंतर शिस्त सांगितली, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, ते सगळ्यांचा केला. मंडपामध्ये बसण्याचा अधिकार दिला, पण मंडपात बसत असताना येत असताना आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही शिस्तीने परमार्थ करावा ही शिकवण वारकरी संप्रदायाचे. विठ्ठला जे करती दया नाम धर्म ठेविती येती अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून आपल्या वडीलधाऱ्यांची परंपरा आहे. संप्रदायामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची सेवा असेल तर नामाचं महात्म्य प्रगट करावं, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी संत महात्म्य प्रगट करावं, चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जर त्याच्याकडे ते ज्ञानार्जन केलेला अभ्यास असेल तर त्या अभ्यासाच्या द्वारे त्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभंग घेऊन लोकांपर्यंत जनजागृती करून परमार्थाचा मार्ग दाखवावा अशी अवस्था आहे. त्याने कोणत्याही भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून सप्ताह कोणत्याही निमित्ताने असू दे, रामनवमी असू दे, गोकुळाष्टमी असू दे, गणपती असू दे, माघ शुद्ध दशमी, पावणे गुरुवार, जी काही निमित्त आपण संप्रदायामध्ये सप्त्याकरता घेत असतो त्या त्या निमित्ताने जरी सप्ताह केला तरी काल्याचं कीर्तन फक्त कृष्णाचं. या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. सांगतेचं कीर्तन आहे आणि सांगतेच्या कीर्तनाकरता सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट वैराग्याचे मुकुटमान्य असणारे जगमान्य संतमान्य देवमान्य संत वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कलसाचं स्थान प्राप्त केलेलं आहे अशा उच्च बोधापर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय. तुका झाला से कळस या बोधापर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय यांची अभंग संहिता नामे तुकोपनिषद म्हणजेच गाथा. आता हा अभंग लीला प्रकरणातील गवळणी प्रकरणातला अभंग आहे आणि या गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंत यामध्ये झालेला संवाद या ठिकाणी पाहायला मिळतो. ह्या अभंगाच्या माध्यमातून देव आणि गोपाळांमधला संवाद तुकोबाराय वर्णन करतात. बरं, तुकोबाराय वर्णन करतात हे तुकोबारायांना कसं माहिती? कारण की तुकोबाराय तिथं सुद्धा होते. त्या काळापासून ज्या ज्या वेळेला जे जे भगवंतांनी अवतार घेतलेले तुका त्याचे बरोबर तुकोबाराय त्या त्या अवतारामध्ये त्या त्या वेगवेगळ्या रूपाने तिथं साक्षीला होते. म्हणून तुकोबारायाने हे सगळं पाहिलेलं आहे आणि पाहिलेलं असताना गोपाळांमध्ये आणि भगवंतामध्ये जी बातचीत चाललेली आहे, जो संवाद आहे, जे बोलणं आहे, त्याची आजची मीमांसा आहे. विठ्ठला काय मीमांसा आहे? महाराज म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, याल तरी या रे लागे. देव बोलतो तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे या. तुम्हाला माझी जबरदस्ती नाही, तुम्हाला माझी आग्रहाची विनंती नाही, फक्त तुम्हाला मी सांगतो तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे तुम्ही येऊ शकता. काहींनी प्रश्न विचारला तुमच्या मागे येऊन आम्हाला काय भेटेल? आम्ही कशा करता तुमच्या मागे धावायचं? काहीतरी भेटलं पाहिजे की नाही? नुसतं शेठच्या भाईच्या मागे नुसतं धावून फायदा नाही, काहीतरी आपलं काम झालं पाहिजे. देवा तुझ्या बरोबर येऊन आम्हाला फायदा काय आहे? महाराजांनी सांगितलं फायदा होईल तुम्ही जर माझ्या मागे आला. आज देतो पोटभरी, पोटभर भेटेल. पुरे म्हणाल नको नको आता बस एवढ्यापर्यंत बोलाल तोपर्यंत दे. बरं, पण देत असताना हे सगळं तुम्हाला भेटेल, पण ते करत असताना नियमाने जगणं गरजेचं आहे. नियमाने राहावं लागेल. माझ्या बरोबर येताना, माझ्या बरोबर चालताना, माझ्या पुढे जायची कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलायचं नाही. हळूहळू तुमच्या पदरामध्ये जे पडेल ते आपण सहाय्य करत स्वीकृत करायचं. आणि हे करत असताना महाराज म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. सांडा घाटे म्हणजे आपण ज्याच्यामध्ये सुखाची अनुभूती घेतोय तो संसार तो बाजूला टाका, त्याच्याने सुखाचं पोट भरण्याच्या मागे लागू नका. विठ्ठला सुखी व्हावं याच्याकरता तुमची आमची धावपळ चाललेली आहे. रात्रंदिवस कष्ट चाललेले आहेत, धावपळ करतोय, कामधंदे करतो, हा उद्योग तो व्यापार तो बिझनेस. इथं आपल्याला जर काही भेटलं नाही तर त्याच्यामध्ये पडतो, त्याच्यामध्ये नाही पडलो तर याच्यामध्ये जातो, हे करतो. रात्रंदिवस जे सगळं करतो ते कशा करता करतो? जेणेकरून आम्हाला पैसा भेटेल आणि भेटलेल्या पैशापासून आम्ही सुखी होऊ याच अपेक्षेने आपण धावपळ करत आहोत. रात्रंदिवस तळमळ संसारामध्ये प्राप्त व्हावा ही अपेक्षा असल्या कारणाने आपलं तो पोट भरू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला तुकाचा विचार नाही कोठे, तुकाचा विचार नाही कोठे,
सुटत नाही ना. देवाने दिलंय पण ते खाता येत नाही म्हणजे आहे त्याच्यापेक्षा पण काही जण बोलतात काय करू महाराज नसती तर उलट बरं झालं असतं. किती झंझटी, याच्या जवळ जा त्याच्या जवळ जा, या आत्या जवळ जा त्या आत्या जवळ जा, ही माणसं तर ती मानत नाही, ती माणसं तर ही. हो या सगळ्या झंझटी म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे पण त्याच्यामध्ये सुख नाही ना. जीवाची धावपळ सुखा करता चाललेली आहे पण या जीवाला सुख काही प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म पाहिलं आणि या जीवाची धावपळ सुखा करता असल्या कारणाने हा जीव सुखा करता रात्रंदिवस तळमळ करतो ना पाहिला. या जीवाला ते सुख पाहायला येत नाही, स्वप्नामध्ये सुद्धा दिसत नाही. महाराजांनी सांगितलं एक काम करा, इकडे या इकडे या इकडे या. महाराज तुमच्या मागे येऊन आम्ही काय करायचं, कशा करता तुमच्या जवळ यायचं. तुम्हाला काय काम धंदा आहे, रात्रंदिवस कीर्तनच करता, तुम्हाला वेगळं दुसरं काम काय आहे आणि तुमच्या मागे आम्ही लागायचं तर आमचा धंदा पाणी कोणी बघायचा. हे सगळं आम्ही कशा करता तुमच्या मागे. महाराजांनी सांगितलं कशा करता धावपळ करता हे मी पाहिलंय ना. जी तुमची निश्चित जी धावपळ चाललेली आहे हे पाहून मला किंवा यायला लागली बाबा तुमची. मला उलट वाटायला लागलं या जीवाची काय अवस्था आहे बाबा. हा जीव धावतोय 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 पण याला सुखच भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात ज्याच्यामध्ये सुख नाहीये ना तो हा संसार आहे. ज्याच्यामध्ये सुख नाहीये तो हा संसार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुख शोधता. त्याच्यामुळे एक काम करा, या कण्या खाऊन तुम्हाला पोट भरण्यापेक्षा तुम्हाला मी मस्तपैकी पंचपक्वान्नाचा बेत केलेला आहे. मग काय करा बाबांनो, तुम्ही याच्यापासून पोट भरू नका हे सांगत असताना महाराज त्याची मीमांसा मांडतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे Oh
नका भरू पोटे. त्याने काय तुमचं पोट भरणार नाही, संसाराने काय तुमचं पोट भरणार नाही, त्याच्यामुळं तो संसार बाजूला टाका. एवढं सोपे बोलणं बाबा. माझं बाबा इथं बसतात, बाबा एवढं सोपं बोलणं, संसार टाका. महाराजांनी सांगितलं संसार टाका म्हणजे लोकांनी काय टाकून दिला का? नाही, हे फक्त साधू संतांनीच करावं. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जे साधू संतांनीच म्हणावं. आम्ही जाळून टाकलं. का जाळून टाकलं? कारण की त्याच्यातलं मिथ्यात्व कळालं आम्हाला. आम्ही ते केलं, आम्ही संसार केला असं नाही. साधू संतांनी सगळा संसार केला, परंतु संसार करत असताना ज्या वेळेला संसाराची स्थिती त्यांना कळाली की संसार दुःखाला कारण संसार आहे. आम्ही भजन करतोय, परमार्थ करतोय, याच्यामध्ये काही दुमत नाही, पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात. त्याला कारण आम्ही संसारामध्ये आहोत आणि संसारामध्ये असल्या कारणाने संसारामध्ये ती स्थितीच आहे. संसार आपल्याला दुःखच देणार, दुःखच देणार, दुःखच देणार. असा कोणी आहे विचारी मना तुझी शोधोनी पाहे. या जगामध्ये कोण सुखी आहे? जेवढे जेवढे जण संसार करतात तेवढ्या जणांच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि जेवढे जेवढे परमार्थ करतात त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. तुकोबऱ्या परमार्थामध्ये विलीन आहे आणि अवस्था काय? आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद ही अवस्था आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, ही अवस्था तुकोबऱ्यांची आहे आणि त्याच्यामुळं त्या अवस्थेला आम्ही सुद्धा प्राप्त व्हावं अशी साधक प्रवृत्तीची लोक तुकोबारांच्या जवळ गेली आणि गेल्याच्या नंतर तुकोबारांना विचार लागली, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुखाची भूक लागलेली आहे, आम्ही रात्रंदिवस धावपळ करतोय. महाराजांनी सुख पाहिजे ना, मग एक काम करा, सुख तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही त्याच्याकरता काहीतरी व्यवहार करा. तुम्ही भेटणार नाही, मग तुम्ही जो आता जो व्यापार करताना तो बिझनेस बदला लागेल. काय करावं लागेल? सोपं सांगितलं. आता तुम्ही ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, आता तुम्ही ज्यांच्यामध्ये भांडवल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, ती गुंतवणूक तुम्हाला काढून घ्यावी लागेल, ते भांडवल टाकून द्यावं लागेल आणि दुसरीकडे गुंतवणूक करावं लागेल. काय करा? पहिल्यांदा या आणि आल्याच्या नंतर काय करा? तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे. तुम्ही त्याच्याने पोट भरणार नाही, त्याच्यामध्ये पोट भरण्याचा प्रयत्न करू नका. अगोदर हा ज्या बिझनेस मधून आपल्याला तो सुखाचा इन्कमच येत नसेल तर तो अगोदर बिझनेस बंद करून नाही सांगितलं. तुम्हाला आई वडिलांचा त्याग करायला नाही सांगितला, तुम्हाला पत्नीचा संग सोडायला नाही सांगितला, तुम्हाला मुलाबाळांचा सांभाळ सोडायला, हे सगळं करायला सांगितलं. करा, फक्त जेवढे त्याच्यामध्ये गुंतलेले आहात ना त्याच्यापासून जस बाजूला वा. संकल्प महाराज म्हणतात, जीवन जगत असताना मनाने जर केलं तर यशस्वी होत नाही. आपल्या अगोदर जे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले ते कसे पोहोचले त्यांचा मागोवा घे. ज्ञानोबा संघात व्यासांचा मागोवा घे, भाष्यकाराचे टीका पाठ पुसतू. महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा उपजाताची ज्ञानीच आहोत ना. ज्ञानोबा उपजाताची ज्ञानी असून सुद्धा ज्ञानोबा सांगतात आम्ही सुद्धा
जीव असताना आम्ही सुद्धा आमच्या मताने नाही चाललो, अगोदर जी त्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने चाललो, नाही तर आम्ही मनाने उघड बोली चालता धनुर्धरा तरंगकार हडपलो मनी रसोलो हे धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडीले पडलो धर्म जागो काय बोलतात बाबा आता तुम्हाला या रस्त्याने जात असताना ना हा रस्ता पकड, पण जो रस्ता जास्त चोरलेला आहे ना त्या रस्त्याने जा. आमची वेदशास्त्र पुराणांनी गेले, आमचे ऋषीवर्य गेले, आमचे गुरु गेले, त्याची मार्गी चालिलो, त्या रस्त्याने आम्ही चाललो. काय त्या रस्त्याने चाललो? कारण की आम्हाला धाव सुखाचीच होती आणि आम्हाला त्या रस्त्याने गेल्यामुळे शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. ते एक आता त्याचं नाव नाही घेत मी, लोक ना आता काय सांगतात माहितीये का, देवराज महाराज आम्ही ट्रेन मध्ये पण चाललो ना तरी 25 जणांची माला घालतो, आम्ही इकडे गेलो 30 जणांची माला घातली. आनंद दुकान नाही टाकलं आता मला कळायला लागलं नाही का. परमार्थ जबरदस्तीचा नसतो.
देणारा मुलगा तुला मारणार आहे अशी बातमी कंसाला कळाली. तर 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 कंस मामा कापायला लागला. जसा कंसाने काय केलं, या बहिणीला आणि आपल्या बहिणी तोच तुला जीवनामध्ये संपवून टाकणार. आता अगा मर बोलणं साहती, बोलणं सुद्धा लोकांना पटत नाही, तर मरण डोळ्यासमोर आहे. मग भीती वाटली. कंस मामाने बंदी खाण्यामध्ये नजरणीवरती आणि सगळे सेवकांना उभं केलं की यांची जरा सुद्धा हालचाल, काय हालचाल आहे, कुठली हालचाल आहे, मला लगेच काय करा, तात्काळ संपवा, तात्काळ समजा. आता हा अभंग लीला प्रकरणातील गवळणी प्रकरणातला अभंग आहे. आणि या गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंत यामध्ये झालेला संवाद या ठिकाणी पाहायला मिळतो. ह्या अभंगाच्या माध्यमातून देव आणि गोपाळांमधला संवाद तुकोबाराय वर्णन करतात. बरं, तुकोबाराय वर्णन करतात हे तुकोबारायांना कसं माहिती, कारण की तुकोबाराय तिथं सुद्धा होते. त्या काळापासून ज्या ज्या वेळेला जे जे भगवंतांनी अवतार घेतलेले तुका त्याचे बरोबर तुकोबाराय त्या त्या अवतारामध्ये त्या त्या वेगवेगळ्या रूपाने तिथं साक्षीला होते. म्हणून तुकोबारायाने हे सगळं पाहिलेलं आहे. आणि पाहिलेलं असताना गोपाळांमध्ये आणि भगवंतामध्ये जी बातचीत चाललेली आहे, जो संवाद आहे, जे बोलणं आहे, त्याची आजची मीमांसा आहे. विठ्ठला काय मीमांसा आहे? महाराज म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, याल तरी या रे लागे. देव बोलतो तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे या. तुम्हाला माझी जबरदस्ती नाही, तुम्हाला माझी आग्रहाची विनंती नाही, फक्त तुम्हाला मी सांगतो तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे तुम्ही येऊ शकता. काहींनी प्रश्न विचारला, तुमच्या मागे येऊन आम्हाला काय भेटेल, आम्ही कशा करता तुमच्या मागे धावायचं, काहीतरी भेटलं पाहिजे की नाही. नुसतं शेठच्या भाईच्या मागे नुसतं धावून फायदा नाही, काहीतरी आपलं काम झाला पाहिजे. देवा तुझ्या बरोबर येऊन आम्हाला फायदा काय आहे. महाराजांनी सांगितलं फायदा होईल तुम्ही जर माझ्या मागे आला. आज देतो पोटभरी, पोटभर भेटेल. पुरे म्हणाल, नको नको आता बस, एवढ्यापर्यंत बोलाल तोपर्यंत दे. बरं, पण देत असताना हे सगळं तुम्हाला भेटेल, पण ते करत असताना नियमाने जगणं गरजेचं आहे. नियमाने राहावं लागेल. माझ्या बरोबर येताना, माझ्या बरोबर चालताना, माझ्या पुढे जायचं, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलायचं नाही. हळूहळू तुमच्या पदरामध्ये जे पडेल ते आपण सहाय्य स्वीकृत करायचं. आणि हे करत असताना महाराज म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. सांडा घाटे म्हणजे आपण ज्याच्यामध्ये सुखाची अनुभूती घेतोय तो संसार तो बाजूला टाका, त्याच्याने सुखाचं पोट भरण्याच्या मागे लागू नका. विठ्ठला सुखी व्हावं याच्याकरताच तुमची आमची धावपळ चाललेली आहे. रात्रंदिवस कष्ट चाललेले आहेत, धावपळ करतोय, कामधंदे करतो, हा उद्योग, तो व्यापार, तो बिझनेस. इथं आपल्याला जर काही भेटलं नाही तर त्याच्यामध्ये पडतो, त्याच्यामध्ये नाही पडलो तर याच्यामध्ये जातो, हे करतो. रात्रंदिवस जे सगळं करतो ते कशा करता करतो, जेणेकरून आम्हाला पैसा भेटेल आणि भेटलेल्या पैशापासून आम्ही सुखी होऊ, याच अपेक्षेने आपण धावपळ करत आहोत. रात्रंदिवस तळमळ संसारामध्ये प्राप्त व्हावा ही अपेक्षा असल्या कारणाने आपलं तो पोट भरू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचा विचार नाही कुठे,
म्हणजे आहे त्याच्यापेक्षा, पण काही जण बोलतात काय करू महाराज, नसती तर उलट बरं झालं असतं. किती झंझटी, याच्या जवळ जा त्याच्या जवळ जा, या आत्या जवळ जा त्या आत्या जवळ जा, ही माणसं तर ती मानत नाही, ती माणसं तर ही. हो, या सगळ्या झंझटी म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, पण त्याच्यामध्ये सुख नाही ना. जीवाची धावपळ सुखा करता चाललेली आहे, पण या जीवाला सुख काही प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म आहे हे तुकोबाराने पाहिलं. आणि या जीवाची धावपळ सुखा करता असल्या कारणाने हा जीव सुखा करता रात्रंदिवस तळमळ करतो ना पाहिला. या जीवाला ते सुख पाहता येत नाही, स्वप्नामध्ये सुद्धा दिसत नाही. महाराजांनी सांगितलं एक काम करा, इकडे या इकडे या इकडे या. महाराज तुमच्या मागे येऊन आम्ही काय करायचं, कशा करता तुमच्या जवळ यायचं? तुम्हाला काय काम धंदा आहे? रात्रंदिवस कीर्तनच करता, तुम्हाला वेगळं दुसरं काम काय आहे? आणि तुमच्या मागे आम्ही लागायचं तर आमचा धंदा पाणी कोणी बघायचा? हे सगळं आम्ही कशा करता तुमच्या मागे? महाराजांनी सांगितलं कशा करता, धावपळ करता. हे मी पाहिलंय ना, जी तुमची निश्चित जी धावपळ चाललेली आहे हे पाहून मला किंवा यायला लागली बाबा तुमची. मला उलट वाटायला लागलं या जीवाची काय अवस्था आहे बाबा. हा जीव धावतोय 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 पण याला सुखच भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात ज्याच्यामध्ये सुख नाहीये ना तो हा संसार आहे. ज्याच्यामध्ये सुख नाहीये तो हा संसार आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुख शोधता. त्याच्यामुळे एक काम करा, या कन्या खाऊन तुम्हाला पोट भरण्यापेक्षा तुम्हाला मी मस्तपैकी पंचपक्वान्नाचा बेत केलेला आहे. मग काय करा बाबांनो, तुम्ही याच्यापासून पोट भरू नका हे सांगत असताना महाराज त्याची मीमांसा मांडतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे
नका भरू पोटे. त्याने काय तुमचं पोट भरणार नाही, संसाराने काय तुमचं पोट भरणार नाही, त्याच्यामुळं तो संसार बाजूला टाका. एवढं सोपे बोलणं बाबा. माझं बाबा इथं बसतात, बाबा एवढं सोपं बोलणं, संसार टाका. महाराजांनी सांगितलं संसार टाका म्हणजे लोकांनी काय टाकून दिला का? नाही, हे फक्त साधू संतांनीच करावं. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जे साधू संतांनीच म्हणावं. आम्ही जाळून टाकलं. का जाळून टाकलं? कारण की त्याच्यातलं मिथ्यात्व कळालं आम्हाला. आम्ही ते केलं, आम्ही संसार केला असं नाही. साधू संतांनी सगळा संसार केला, परंतु संसार करत असताना ज्या वेळेला संसाराची स्थिती त्यांना कळाली की संसार दुःखमूळ, दुःखाला कारण संसार आहे. आम्ही भजन करतोय, परमार्थ करतोय, याच्यामध्ये काही दुमत नाही, पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात. त्याला कारण आम्ही संसारामध्ये आहोत आणि संसारामध्ये असल्या कारणाने संसारामध्ये ती स्थितीच आहे. संसार आपल्याला दुःखच देणार, दुःखच देणार, दुःखच देणार. असा कोणी आहे विचारी मना तुझी शोधोनी पाहे. या जगामध्ये कोण सुखी आहे? जेवढे जेवढे जण संसार करतात तेवढ्या जणांच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि जेवढे जेवढे परमार्थ करतात त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. तुकोबऱ्या परमार्थामध्ये विलीन आहे आणि अवस्था काय? आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद ही अवस्था आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत ही अवस्था तुकोबऱ्यांची आहे आणि त्याच्यामुळं त्या अवस्थेला आम्ही सुद्धा प्राप्त व्हावं अशी साधक प्रवृत्तीची लोक तुकोबारांच्या जवळ गेली आणि गेल्याच्या नंतर तुकोबारांना विचार लागली, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुखाची भूक लागलेली आहे, आम्ही रात्रंदिवस धावपळ करतोय. महाराजांनी सुख पाहिजे ना, मग एक काम करा, सुख तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही त्याच्याकरता काहीतरी व्यवहार करा. तुम्ही भेटणार नाही, मग तुम्ही जो आता जो व्यापार करताना तो बिझनेस बदला लागेल. काय करावं लागेल? सोपं सांगितलं. आता तुम्ही ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, आता तुम्ही ज्यांच्यामध्ये भांडवल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, ती गुंतवणूक तुम्हाला काढून घ्यावी लागेल, ते भांडवल टाकून द्यावं लागेल आणि दुसरीकडे गुंतवणूक करावं लागेल. काय करा? पहिल्यांदा या आणि आल्याच्या नंतर काय करा? तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे. तुम्ही त्याच्याने पोट भरणार नाही, त्याच्यामध्ये पोट भरण्याचा प्रयत्न करू नका. अगोदर हा मधून आपल्याला तो सुखाचा इन्कमच येत नसेल तर तो अगोदर बिझनेस बंद करून नाही सांगितलं. तुम्हाला आई वडिलांचा त्याग करायला नाही सांगितला, तुम्हाला पत्नीचा संग सोडायला नाही सांगितला, तुम्हाला मुलाबाळांचा सांभाळ सोडायला, हे सगळं करायला सांगितलं. करा, फक्त जेवढे त्याच्यामध्ये गुंतलेले आहात ना त्याच्यापासून जस बाजूला व्हा. संकल्प महाराज म्हणतात, जीवन जगत असताना मनाने जर केलं तर यशस्वी होत नाही. आपल्या अगोदर जे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले ते कसे पोहोचले त्यांचा मागोवा घे. ज्ञानोबा संतात व्यासांचा मागोवा घे, भाष्यकाराचे टीका पाठ पुसतू. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा उपजाताची ज्ञानीच आहोत ना. ज्ञानोबा उपजाताची ज्ञानी असून सुद्धा ज्ञानोबा सांगतात आम्ही सुद्धा
जीव असताना आम्ही सुद्धा आमच्या मताने नाही चाललो, अगोदर जी त्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने चाललो, नाही तर आम्ही मनाने उघड बोली चालता धनुर्धरा तरंग काल हरपलो धर्म जागो निवृत्तीचा तेने भेटीले पडलो धर्म जागो काय बोलतात बाबा आता तुम्हाला या रस्त्याने जात असताना ना हा रस्ता पकड, पण जो रस्ता जास्त चोरलेला आहे ना त्या रस्त्याने जा. आमचे वेदशास्त्र पुराणांनी गेले, आमचे ऋषीवर्य गेले, आमचे गुरु गेले, त्याची मार्गी चालिलो, त्या रस्त्याने आम्ही चाललो. का त्या रस्त्याने चाललो? कारण की आम्हाला धाव सुखाचीच होती आणि आम्हाला त्या रस्त्याने गेल्यामुळे शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. ते एक आता त्याचं नाव नाही घेत मी, लोक ना आता काय सांगतात माहितीये का, देवराज महाराज आम्हाला, आम्ही ट्रेन मध्ये पण चाललो ना तरी 25 जणांची माला घालतो, आम्ही इकडे गेलो 30 जणांची माला घातल्या. आनंद दुकान नाही टाकला आता मला कळायला लागलं नाही का. परमार्थ जबरदस्तीचा नसतो.
देणारा मुलगा तुला मारणार आहे अशी बातमी कंसाला कळाली. तर 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 कंस मामा कापायला लागला. जसा कंसाने काय केलं, या बहिणीला आणि आपल्या बहिणी तोच तुला जीवनामध्ये संपवून टाकणार. आता अगा मर बोलणं साहती, बोलणं सुद्धा लोकांना पटत नाही, तर मरण डोळ्यासमोर आहे. मग भीती वाटली. कंस मामाने बंदी खाण्यामध्ये नजरणीवरती आणि सगळे सेवकांना उभं केलं की यांची जरा सुद्धा हालचाल, काय हालचाल आहे, कुठली हालचाल आहे, मला लगेच काय करा, तात्काळ संपवा, तात्काळ संपवा.